आपण ही आताची सकाळची ताजी दृश्य पाहतोय। या ठिकाणी रात्री हल्ला झाला आणि आता आपण पाहतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। पोलिसांकडून आता संपूर्ण ठिकाणाची पाहणी केली जाते। आपण ही आताची ताजी दृश्य पाहतोय अमृतसर मधून। या ठिकाणी पाकड्यांकडून हल्ला केला गेला, ज्यातील काही ड्रोनचे अवशेष या ठिकाणी सापडलेले आपण पाहतोय। शेतामध्ये हे अवशेष ड्रोनचे सापडलेले आपण पाहतोय। या ठिकाणी पोलिसांकडून आता या संपूर्ण भागाची तपासणी केली जात आहे। पाकिस्तानने केलेल्या ड्रोन हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलेले आहे, सडेतोड असं उत्तर दिलेलं आहे। आताची आपण ही सकाळची दृश्य पाहतोय। या ठिकाणी जे ड्रोन हल्ले झालेले आहेत त्याचे काही अवशेष या ठिकाणी आता या शेतामध्ये आढळलेले आहेत। पोलिसांकडून आता या संपूर्ण साहित्याची आता तपासणी केली जाते। आपण आताची ही ताजी दृश्य पाहतोय सकाळची। गेले 2 दिवस पाकड्यांकडून ड्रोन हल्ले केले जात आहेत आणि आता त्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर आजची आपण ही सकाळची दृश्य पाहतोय अमृतसर मधून। पोलिसांकडून आता सर्च ऑपरेशन सुरू आहे अमृतसर मधील। आपण ही दृश्य पाहतोय सकाळची। पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले करण्यात आले। या ड्रोनला भारताकडून आता हाणून पाडण्यात आल्यानंतर आता हे ड्रोन अमृतसरमध्ये त्याचे अवशेष आता सापडलेले आहेत। पोलिसांकडून आता सर्च ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे। या संदर्भातील आता संपूर्ण माहिती वरिष्ठांना दिली जाणार, त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे। या संपूर्ण प्रकरणाची आता माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली जाईल। अमृतसरमध्ये सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे। पाकड्यांकडून रात्री ड्रोन हल्ले करण्यात आले, ज्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे, सडेतोड असं उत्तर दिलंय। त्यांचे ड्रोन हाणून पाडलेले आहेत, त्याचे अवशेष आता अमृतसरमध्ये सापडलेत। अमृतसरमध्ये याचा आता सर्च ऑपरेशन सुरू आहे। आपण आताची ही सकाळची ताजी दृश्य पाहतोय। पोलीस या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। पोलिसांकडून सर्च ऑपरेशन केले जात आहे। अमृतसरमधील आपण ही दृश्य पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।